राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची सगळी सूत्र अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला होता असं सुद्धा मित्रहो, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत निर्माण झालेली संशयाची जळमट आता अधिकाधिक गुंतागुंतीची होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकारण रोज अशा एका नव्या वळणावर पोहोचत आहे. त्याला कारणही बरीच आहेत. काही नेत्यांचे स्वार्थही आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखामुळे तर अवघड राजकारण ढवळून निघालं. खरं तर राजकारणामध्ये खूप मोठी खळबळ आहे. अजित पवार यांना अदृश्य शक्तीने धमकावल्याचा आणि अजित पवार ही पुन्हा विलिनीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा शशिकांत शिंदे यांनी या लेखामध्ये केलेला आहे. अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोटी नाटी षडयंत्र रचून केलेल्या आरोपामुळं अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली ती चूक पुन्हा दुरुस्त करायची यासाठी अजितदादा मागच्या 4-5 महिन्यापासून कामाला सुद्धा लागलेले होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेला होता. अशी बरीच काही माहिती या शशिकांत शिंदे यांनी आपल्या या लेखामध्ये दिलेली आहे. परंतु यामध्ये अदृश्य शक्तींच्या कारवाया, दिल्या गेलेल्या धमक्या आणि रचली गेलेली षडयंत्र असे काही मुद्दे धक्कादायक ठरलेले आहेत. खरं तर या मुद्द्यानंच मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. ज्याने अजित पवार यांना घडवलं त्या शरद पवार यांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेलेच कसे? हे कसं शक्य आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न राष्ट्रवादीची ज्या वेळेला फूट पडली होती ना त्यावेळेला विचारले गेले होते. मग अदृश्य शक्तीकडून मिळणाऱ्या धमक्या हेच राष्ट्रवादीच्या फुटीचं नेमकं कारण होतं काय? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची सगळी सूत्र अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला होता असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर झालेली अपघाताची ही दुर्दैवी घटना संपलं ना हो. या घटनेनं बरंच काही संपवलं. अपघाताच्या घटनेबाबत घेतले जात असलेले संशय आणि टार्गेटवर आलेले राष्ट्रवादीचे 2 नेते या सगळ्या घटना बरंच काही बोलून जातात, काही प्रश्न उपस्थित करतात. राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांनी अजितदादांचा जो काही अपघात झाला तो घातपात आहे असं संशय व्यक्त केलेला आहे. पुढे चौकशीची मागणी केलेली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र याबाबत काहीच बोलताना दिसत नाहीत. यावर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या उलट शशिकांत शिंदे यांच्या लेखावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच इशारा दिला. दादांत खोटे दावे करू नयेत, अन्यथा आम्ही योग्य आणि समर्पक उत्तर देऊ असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. खरं तर त्यांनी वाट पाहायची गरज नाही, सांगून टाकावं ना. शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये अजितदादांना बाहेर पडण्यासाठी अदृश्य हात आणि धमक्या कारणीभूत होत्या असा जो उल्लेख केलेला आहे ना, या शब्दावर सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. काय म्हणतात ते तटकरे की दादांनी स्वतःच्या निर्णयानं पाऊल उचललं होतं, त्यावर कोणाचाही दबाव वगैरे काही नव्हतं. एनडीए मध्ये सामील होताना मुख्य पक्ष असलेल्या भाजपला विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा भक्कम घटक पक्ष आहे आणि तो भविष्यातही राहील. शिंदे यांनी ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनानंतर हा लेख लिहिला आहे त्यावरून तटकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. जबाबदार जुने सहकारी अशा प्रकारचं वक्तव्य का करीत आहेत हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता असंच तर सांगितलेलं आहे. शिवाय अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं माझ्या समक्ष हा निर्णय झाला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तरी सुद्धा हे सुनील तटकरे मान्य करायला तयार नाहीत. अर्थात ते करणारही नाहीत. त्यामागे बरेच काही कारण सुद्धा असतात, राजकारण आहे. खर तर अजितदादांचं निधन झाल्याच्या दिवसापासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते त्यांची विधानं, त्यांचं वागणं, त्यांच्या हालचाली, त्यांच्या कृती सगळं काही वादाचं ठरलेलं आहे. अहो त्यांच्या पक्षातले काही नेते सुद्धा त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत.
हे जे दोन नेते आहेत ना, हे दोन नेते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणातले खरे खलनायक असल्याचं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे. ते काही असो, जे असेल येईल समोर, आज न उद्या कळेल. पण अजितदादांना धमक्या देऊन अदृश्य शक्तीने राष्ट्रवादी फोडायला भाग पाडलं, असा जो दावा श्रीकांत शिंदे यांनी केला, तो असा सहजासहजी दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. अदृश्य शक्तीच्या नावाखाली मागील काही वर्षापासून आपल्या राजकारणात बरंच काही घडून गेलेलं आहे. या तथाकथित अदृश्य शक्तीचा बोरखा कधीतरी फाडणं, किमान तो फाटणं एवढं तरी आवश्यक बनलेलं आहे. धमक्या देणाऱ्याचे मुखवटे वरबाडून काढायलाच हवेत, पण हे घडेल का हो? ही अदृश्य शक्ती चव्हाट्यावर येईल का हो? हे शक्य तर वाटत नाहीच तसं. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.